हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2998. समर्थासी लाज आपुल्या नामाची, शरण आल्याची लागे चिंता. न पाहे तयाचे गुणदोष, अन्याय सुख देऊनी साये दुःख त्याचे. मान भले पण नाही फुकासाठी, जयावरी गांठी झीज साई. तुका म्हणे हे तू सर्वस्व, सर्वही जानसी, मज अधिरासी धीर नाही. 2998. समर्थाला आपल्या अपकीर्तीची लाज असते, त्यामुळे त्याला शरण येणाऱ्यांची चिंता असते. हे करताना शरणागतांचे गुण दोष अन्याय तो पाहत नाही. त्याचे रक्षण करून त्याला सुख देऊन त्याचे दुःख आपण सहन करतो. समर्थाला लोकादर, भलेपणा, सन्मान जगामध्ये विनामूल्य मिळत नाही, त्याला झीज सोसावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला हे तू सर्व जाणतो आहेस, पण माझ्यासारख्या अधीर शरणागताला आता धीर निघत नाही. 2999. आनंदे कीर्तन कथा करी घोष, आवडीचा रस प्रेम सुख. मजया आवडे वैष्णवांचा संग, तेथे नाही लाग कळी काळाचा. स्वल्प मंत्र वाचे बैसलासे निका, रामकृष्ण सखा नारायण. उच्चारिता दुजे वाटे मज लाज, उपदेश काज ना आन नाही. तुका म्हणे मन रंगलेसे ठाई, माझे तुझ्या पायी पांडुरंगा. 2999. मी आनंदाने हरिकथा कीर्तन नामघोष करतो. हे सर्व करताना मला आवडीचा प्रेम सुखरसाचा रस सेवन करता येतो. आता मला वैष्णवांचा संग आवडतो, तेथे त्यांच्याजवळ प्रत्यक्ष कळी काळालाही प्रवेश नाही. रामकृष्ण हरी हा स्वल्प आणि शुद्ध मंत्र आवडीने जिभेवर उत्तम बसला आहे. आता मला माझ्या हितासाठी अन्य कोणत्याही उपदेशाचे कारण उरले नाही, त्याशिवाय अन्य उपाय करण्याची लाज वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा या वैष्णवांच्या संगतीत माझे मन तुझ्या पायी रंगून गेले आहे. अभंग 3000. आता पाशील काय माझा अंत, आलो शरणागता तुझ देवा. करी अंगीकार राखे पायांपाशी, जनी दिसो देसी की विलवानी. नाही ऐकली मागे एसी मात, जे त्वा शरणागत उपेक्षिले. तुका म्हणे आता धरी अभिमान, आयेसी तू दान शूरदाता. 3000. हे देवा, मी तुला शरण आलो आहे, पण तू माझा अंत का पाहतोस? माझा स्वीकार करून मला तुझ्या पायाशी ठेवून घे. मी केविलवाना दिसणार नाही असे कर. आजपर्यंत कोणीही शरण आलेल्यांची अवहेलना केली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हा शरणागतांचा अभिमान धर, कारण तू मोठा दानशूर दाता आहेस. 3001. होईल तो भोग भोगीन आपुला, नघली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासव हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम. नये काकुलती गर्भवासासाठी, नये दरी पोटी भय काही. तुका म्हणे मज उदंड एवढे, नाचेन मी पुढे माय बापा. विठ्ठला माझ्या दैवात जे सुखदुःखाचे भोग आहेत ते मी निमुटपणे भोगीन, त्याचे ओझे तुझ्यावर घालणार नाही. देवा अंतरंगात तुझ्या स्वरूपाचे ध्यान आणि मुखात तुझे नाम असावे, हेच दान तू द्यावे अशी विनंती करीत आहे. गर्भवासाचे दुःख चुकवावे म्हणून मी तुझ्याकडे वारंवार काकुळतीला येणार नाही, कारण त्या दुःखाचे मला भय वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाकडून मुखी नाम अंतरी ध्यानाने दान मला मिळायला हवे, तेवढे मला समाधान देण्यात पुरेसे आहे. आता मी तुझ्यामुळे आनंदाने नाचेन. 3002. करावा संकोच चित्ताची भोवता, होय ते बहुता सुख कीजे. देवाची पूजा हे भूतांचे पाळन, मत्सर तो सीन बहुताचा. रुसावे फुगावे आपुलिया वरी, उरला तो हरी सकळही. तुका म्हणे संतबन याची नाव, जरी होय जीव सकळांचा. 3002. संकोच करायला झाला तर आपल्या चित्ताचा करावा, ज्यामुळे इतरांना ते सुखदायी होईल. सर्व प्राणी मात्रांना समान विचाराने रक्षण द्यावे, हीच खरी ईश्वर पूजा आहे. लोकांचा मत्सर करणे त्यांना पीडा करण्यासारखे आहे. जनांकडून पीडा क्लेश झाले तर त्याचा राग आपल्यावर धरावा.
कारण जगात सर्वत्र हरी भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो सर्व जीवांचा आत्मा आपणच आहोत असे मानतो तोच खरा संत झाला. 3003. नाही जपतप जीवासी आटणी, मनासी दाटणी नाही केली. निजली या ठाई फोकारीला धावा, साकडे ते देवा तुझ माझे. नाही अनोनिया समीर पिले जळ, सेवा ते केवळ चिंतनाची. तुका म्हणे आम्ही वेचली उत्तरे, घेतली उदारे माय बापे. 3003. भगवंता मी जप तप करून जीवाला कठोरपणाने दटावले नाही. देवा मी पडल्या जागी तुझा धावा केला, त्यानेच तुला माझ्या उद्धाराचे संकट पडले. प्रयासाने कोणती तरी पवित्र जळ आणून तुला समर्पण केले नाही, केवळ तुझे रात्रंदिवस चिंतन हीच तुझी सेवा केली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही नामस्मरणासाठी जे शब्द उच्चारले तेच तू उदारपणे सत्यभावाने स्वीकारले. 3004. देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी काय सीन वाहू. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, आणि कदा तारा येणे जन्मे. तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी मागे ओखट आहे देवा. देह जरी प्रारब्धाधीन आहे तर त्याच्या भोगाचे कष्ट मी का घेऊ. देवा विठ्ठला, त्यासाठी माझाच काळ तुझ्या चिंतनात जावो हेच मी मागणे काया वाचा मनाने इच्छिते आहे. देवा हा भाव जाणला तर याहून अन्य मोठा लाभ मला या जन्मात दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत मी देहात्मभाव धरल्यामुळे संकटे सोसली. आता हा भाव समूळ जाऊ दे, कारण तो फार वाईट आहे. 3005. सकळ तुझे पायी मानिला विश्वास, न करी उदास आता मज. वाचे गाता गोड ऐकता कानी, पाहता लोचनी मूर्ती तुझी. मन स्थिर झाले से निश्चळ, वारेले सकळ आशा पाश. जन्म जरा व्याधी निवारले दुःख, ओसंडले सुख प्रेमधारी. तुका म्हणे मज झाला हा निर्धार, आता वाया फार काय बोलू. 3005. माझे जीवनाचे सकळ हित म्हणजे तुझे पाय हा दृढ विश्वास मानला. आता विठ्ठला तू मला निराश करू नकोस. तुझे नाम गाताना जिभेला गोड लागते, ऐकताना कानांना गोड वाटते. तुझ्या सुंदर मूर्ती दर्शनाने डोळ्यांना आगळे वेगळे समाधान लाभते. म्हणून माझे मन तुझ्या पायी निश्चळ झाले आहे. आशा पाश इच्छा बंधने सगळी दूर झाली आहेत. जन्म जरा व्याधी दुःख यांचे निवारण झाले आहे. आता माझे सर्व सुख भरभरून वाहते आहे, ते तुझ्या प्रेमाने तृप्त झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी चरण सेवा हाच माझा निर्धार, व्यर्थ काय बोलू. 3006. नये माझा तुम्हा होऊ शब्दस्पर्श, विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणांसी. मनोनिया तुम्हा करीतो विनंती, द्यावे शेष हाती उरले ते. वेदी कर्म जैसे बोलिले विहित, करावी ते नीत विचारुनी. तुमचा स्वधर्म माझा अधिकार, भोजन उत्तर तुका म्हणे. 3006. एका विद्वान चारित्र्य संपन्न श्रेष्ठ ब्राह्मणाने तुकाराम महाराजांना घरी जेवायला बोलावले. त्यावेळी तुकाराम महाराज ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, अहो ब्राह्मण श्रेष्ठी, माझा तुम्हाला शब्दानेही स्पर्श होऊ नये, कारण तुम्ही विद्यासंपन्न श्रेष्ठ ब्राह्मण आहात. मी यासाठी तुम्हाला विनंती करतो की तुमचे उरले असेल ते अन्न मला द्या. वेदामध्ये जी नीती सांगितली आहे त्यानुसार तुम्ही ही आचरणात आणावी. तुमच्या जेवणानंतर उत्तर भोजन करणे हा माझा अधिकार आहे. हे वेदोक्त कर्म तुमचा धर्म आहे, तो तुम्ही करा असे तुकाराम महाराज म्हणतात. 3007. बहुत असती मागे सुखी केली, अनाथा माऊली जीवाची तू. माझी या संकटा नदरी आळस, लावून या कासे पार पावी. कृपावंता करा ज्याचा अंगीकार, तया संसार नाही पुन्हा. विचारिता नाही तुझा बळीवंत, ऐसा सर्वगत व्याप्य कोणी. मनवनी दिला मुळी जीव भाव, देह केला वाव समाधिस्त. तुका म्हणे नाही जाणत आनिक, तुझविण एक पांडुरंगा. 3007. देवा पूर्वकाळी तू अनेकांचा सुखी केलेस, तू अनाथांची माऊली आहेस. देवा आता माझ्यावरील संकट निवारण करण्यासाठी आळस करू नकोस. मला प्रयत्नपूर्वक उपाय करून पैल तीराला ने. कृपावंता तू ज्याला आपला म्हणवतोस त्याला पुन्हा संसार दुःखे भोगावी लागत नाहीस. विठ्ठला
तुझ्यासारखा बलवंत सर्वगामी सर्वव्यापी असा दुसरा कोणी नाही. विठ्ठला म्हणून मी आरंभीच जीवभाव अर्पण करून देह व्यर्थ मानला. तुझे चिंतन करता करता देह समाधी अवस्थेत नेऊन ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा मी तुझ्याशिवाय अन्य आधाराचा उपाय जाणत नाही. 3008 आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे. तेने माझे चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न ललगे सोने. व्रत एकादशी दारी वृंदावन, कंटिल्या रे लेणे तुळशी माळा. तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी, मजते दिवाळी दसरा सण. 3008 आम्हाला काही द्यायचे असेल तर सांगतो ऐका, आणि मनात धरा आणि सर्व काळ विठ्ठलाच्या पायाचे चिंतन करा, त्यानेच माझे चित्त समाधानी होईल. विलास भोग मिष्टान्न सोने यातले मला काही नको. एकादशी व्रत करा, दारात तुळशी वृंदावन असावे अलंकाप्रमाणे. तुळशी माळा धारण करा आणि त्या देहावर मिरवा. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे जो कानी धरतो त्याची घरची उष्टावळी सेवन करणे मला दसरा दिवाळीची पर्वणी आहे. 3009 आवडी धरोनी आले ती आकारा, केला हा पसारा याजसाठी. ते मी तुझे नाम गाईन आवडी, क्षण एक घडी विसंबेना. वर्म जाणावे हा मुख्य धर्मसार, अवघे प्रकार तया पोटी. वेगळ्या विचारे वेगळाले भाव, धरायासी ठाव बहु नाही. तुका म्हणे घालू इच्छेची पोटी, कवळुनी दाकुटी मूर्ती जीवे. 3009 ज्याची आवड धरून तुम्ही आकाराला आलात आणि आवडीसाठीच तुम्ही पसारा केलाय, ते मी तुझे नाम आवडीने गाईन. या आवडीच्या कामाचा क्षणभर विसर पडू देणार नाही. आवडीचे रहस्य जाणून घ्यावे. आवड हाच मुख्य धर्म आहे. आवड हेच सार आहे. त्याच्या पोटात सर्व धर्म येतात. आवडीपेक्षा वेगळा विचार केलास तर अंतःकरणात वेगळे भाव निर्माण होतात. त्यामुळे देवाला अंतःकरणात दृढ करण्यासाठी वेगळे प्रकार करावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या या आवडीला इच्छेच्या संपुष्टात घालून लहानशा देवमूर्तीला जीवापाशी कळवळून ठेवू. 3010 भागलो मी आता आपुल्या स्वभावे, कृपा करोनी देवे आश्वासिजे. देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे, अंगे ही दातारे निववावी. अमृताची दृष्टी घालून यावरी, शीतळा करी जीव माझा. घेई उचलुनी पुसेतान भूक, पुसी माझे मूक पितांबरे. बैसोनिया माझी धरी हनुवटी, ओवाळुनी दिटी करुणी सांडी. तुका म्हणे बाप्पा ओ विश्वंभरा, आता कृपा करा एसी काही. 3010 देवा संसारातील गरजांची पूर्तता करण्यासाठी परिश्रम करताना मी फार थकलो आहे. तेव्हा देवाने मला विश्रांती देतो म्हणून आश्वासन द्यावे. हे दातारा, तुम्ही प्रेमभराने मला आलिंगन द्या आणि माझी अष्टांगे शीतल करा. माझ्या श्रांत जीवाला पुन्हा कष्ट न होतील असे आश्वासन द्या. कृपा दृष्टीचा वर्षाव करून जीवाला शांत करावे. माझे सुकलेले मूक आपल्या भरजरी पितांबराने पुसावे. मला उचलून घ्यावे. हनुवटीला हात लावून माझी समजूत घालावी. ओवाळून माझी दृष्ट काढावी. तुकाराम महाराज म्हणतात, अहो बापा विश्वंभरा, अशा प्रकारे मजवर थोडी तरी कृपा करा. 3011 नसरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खानी उघडली. सिद्ध महामुनी साधक संपन्न, तीही हे जतन केले होते. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. तुका म्हणे ते होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु. 3011 विठ्ठलाच्या प्रेमसुखाचे विपुल धन असलेली अत्यंत जुनी अशी भक्तीची खान पंढरीत प्रत्यक्ष उघडकीला आली. प्रेमसुख पूर्वी अनेकांनी भरभरून लुटले, पण ते धन कधी कमी झाले नाही. साधक सिद्ध महामुनी हे धन लुटून संपन्न झाले आहेत. त्यांनी सामान्य जनासाठी हे रक्षण करून ठेवले, पण सामान्यांना ही खान कळली नाही. पायाळू माणसाला त्याच्या गुणामुळे गुणधन दिसते. भक्त सम्राट पुंडलिक पायाळू असल्याने त्याने ही खान पाहिली, अवघ्या जगाला दाखविली. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा हे प्रेमधन लुटणे सुरू होते तेव्हा मी दुबळा तेथे होतो. प्रारब्धानुसार माझ्या वाटेला थोडेफार धन आले.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.